आपण वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये आपले पैसे टाकतो, त्याचा आयडियल क्रम कसा असला पाहिजे? तुम्हाला जर ग्रोथ करायची आहे, तुमचं वेल्थ क्रिएशन करायचं तर इक्विटी किंवा इक्विटी म्युच्युअल फंडचा वापर करायला पाहिजे. प्रोटेक्शन करायचं असेल, आयुष्यातली रिस्क कमी करायची असेल तर इन्शुरन्स घेतला पाहिजे. आणि स्वतःच्या कन्झम्पशनसाठी म्हणजे राहण्यासाठी घर आणि व्यवसायासाठी दुकान किंवा ऑफिस घ्यायला पाहिजे. पण रियालिटीमध्ये लोक याच्या एक्झॅक्ट उलट करतात. लोक इन्कमसाठी रिअल इस्टेट घेतात, म्हणजे रेंटल वर प्रॉपर्टीज घेतात. भारतात रेंटल यील्ड अत्यंत कमी आहे. रेसिडेन्शियल मध्ये 2.5-3% आणि कमर्शियल मध्ये 4 ते 5%. सो तिथे नुकसान होतं. इट डझंट बीट द इन्फ्लेशन. दुसरी चूक करतात, इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स मधनं करायला जातात. सो युलिप प्लॅन्स आणि असे काहीतरी गॅरंटेड रिटर्न प्लॅन्स वगैरे त्याच्या मागे लागतात, जी अत्यंत मोठी चूक ठरते. आणि तिसरं, इक्विटी मध्ये अक्षरशः एंटरटेनमेंटसाठी तिथे घुसतात. कारण प्रत्येक भारतीय माणसाला एक इमोशनल किक लागते. त्यामुळे तो शॉर्ट टर्म ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग असेल किंवा F&O त्याच्या मागे लागतो आणि वेल्थ क्रिएशन त्याचं डब्यात जातं. त्यामुळे जर तुम्हाला योग्य गुंतवणूक करायची असेल तर हा क्रम वापरला पाहिजे आणि त्याच्यातनंच तुमचं वेल्थ क्रिएशन होणार आणि त्याच्यातनंच तुम्ही श्रीमंत होणार आहात. अधिक माहिती किंवा अधिक गायडन्स हवा असेल तर तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तिथे संपर्क साधा. तुम्हाला फायनान्शियली फ्री होण्यासाठी मी मदत करेन.